स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। बी बियाणासाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे। शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत। शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी यावेळेस 3 हेक्टर करण्यात आली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 करता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत। नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांच्यासाठी 5,469 कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत। या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। त्याचा लाभ सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते। मे 2024 पर्यंत या पद्धतीने 11,85,000 लाभार्थींना 113 कोटी 36 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत। राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे।